तुझे
हॅलो 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 Oh,
म्हणू स्वामी माझा स्वामी माझा देखिला माये यमुनेच्या तीरे देखिला माये यमुनेच्या तीरे देखिला माये यमुनेच्या तीरे देखिला माये यमुनेच्या तीरे
तुम्ही विश्वनाथ शिरजोर भक्तीचं वर्णन सांगितलं. भक्तीचे प्रकार आहेत, पण शिरजोर भक्ती, शिरजोर भक्ती त्याला असं म्हणतात. भगवंताने स्वागत करावं, भगवंताने सत्कार करावा आणि भगवंताने खांद्यावर घ्यावं, कडेवर घ्यावं, डोक्यावर घ्यावं, असा जो कोणी भक्त असेल त्या भक्ताची शिरजोर भक्ती आहे. त्यापैकी भगवान शंकर तुका म्हणे पांडुरंग शिरी धरिले शिवलिंग. भगवान शंकरांनी अशा प्रकारच्या माध्यमातून आज असणारा हा पर्वकाळ आहे. पर्वकाळ महत्त्वाचा आहे. एक 15 ते 15 नाही, 15/5 ते 15/6 पुरुषोत्तमा समाप्ती झाला. आणि आपण सांगून गेलो देवी वारंवार पुन्हा श्रीसंत नामदेव महाराजांच्या गाथ्याचं पारायण वाङ्मय यज्ञ या ठिकाणी पार पडला आणि सर्व या ठिकाणी आनंदानं असं पार पडलेलं आहे. आणि आता एकच प्रार्थना आहे या पुरुषोत्तम भगवंताला. काली वर्षतु पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी सर्वे सुखिना सन्तु सर्वे भद्राणु पश्यन्तु. म्हणजे सर्वच या ठिकाणी भगवंताने कृपा करावी. जसा हा 1 महिना भगवंताने संपूर्ण देशातला, महाराष्ट्रातला, गावातला असा आनंदानं पार पाडलेला आहे, तसंच म्हणतात आमचं असणार हे जीवन आहे त्याच पुरुषोत्तम भगवंताने आनंदानं पार पाडावं. म्हणजे सर्व धन धान्य समृद्धीच्या माध्यमातून, आयुष्याच्या माध्यमातून, आरोग्याच्या माध्यमातून भगवान पुरुषोत्तमाने असा एक कृपेचा वर्षाव करावा आणि त्या वर्षावाच्या माध्यमातून हे सर्व तुमचं, आमचं, भारतीयांचं, महाराष्ट्रांचे जे असलेलं जीवन आहे हे सुजलाम सुफलाम बनवावं ही पुरुषोत्तमाला प्रार्थना. प्रसंग असा आहे, सर्वांनाच कल्पना आहे. पंढरीरायाचे लाडके भक्त आहेत. पंढरीरायाच्या गळ्यातील ताईत आहे. पंचम पुरुषार्थाची भक्ती आहे, निष्काम भक्ती आहे. ज्या भक्तीचा परमात्मा संतुष्ट होतो अशा प्रकारची भक्ती म्हणजे संत नामदेव महाराजांची आहे. आता असं आहे, देवाच्या गळ्यातलं ताई करणं काही सोपं नाही.
देवाच्या प्रेमाचं भक्तांना काही सोपं नाही. आपल्या मौलीनं खूप वर्णन केलं. मौली म्हणतात, तो पहावया डोळे मद चक्षुषी डोळे हाती दिला कमळे कुतूहलया ते. भगवंताच्या नामाशिवाय दुसऱ्या व्यवहारामध्ये कोण विषयच नाही. कारण तुमचे आमचे विषय बदलतात. झालं आता आपलं कार्याचं कीर्तन झालं, दिंडी संपली, आता तुमचा आमचा विषय बदलला उद्यापासून. आजपर्यंत आता महिन्याभर हा विषय होता, हरिपाठाचा, काकडाचा, गाथा पारायणाचा, अन्नदानाचा, काय असेल शिकू. पण आता उद्यापासून विषय बदलला. उद्यापासून आपण कृषी बदल शेतकरी आहोत आणि त्याच्यामुळे आपला विषय बदलतो. म्हणून विषय बदलणं हा एक भाग आहे. पण ज्यांचा विषय कधी बदलत नाही, का म्हणतं लग्न पार पडलं, आता पुढे विषय बदलला. तेरवीचं कीर्तन झालं, विषय बदलला. तसंच तुमचे आमचे विषय बदलतात. पण ज्यांचा विषय कधीच बदलत नाही त्याला नामधारक म्हणतात. कधीच बदलत नाही. आपले विषय बदलणार त्याला. काल कोणता होता, आता कोणता आहे, उद्या कोणता राहणार, अनेक प्रकारचे विषय. पण ज्यांचा विषय कधीही बदलू शकत नाही, अखंड म्हणतात भगवंताचं कीर्तन. प्रसंग कोणताही असो, काळ कोणताही असो, अशी म्हणतात सर्वस्व भक्ती, त्याला म्हणतात उत्तरा भक्ती. उत्तरा भक्ती जी आहे ही सर्वांमध्ये श्रेष्ठ. नामदेव महाराजांची उत्तरा भक्ती होती. कारण भक्ती असं आहे, एक तुमची भक्ती आहे, एक पुढची भक्ती सांगितली, एक द्रौपदी भक्ती, एक सुभद्रा भक्ती आहे, एक गो भक्ती आहे आणि उत्तरा भक्ती आहे. उत्तरा भक्ती हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणजे उत्तरा भक्ती याचा अर्थ असा आहे, कालचा जो अभंग होता हा उत्तरा भक्तीतला होता. उत्तरा भक्ती म्हणजे आमचं काही झालं तरी चालेल, पण भगवान तुमच्या नामामध्ये अंतरा पडू नये, याला उत्तरा भक्ती म्हणावं. अशी उत्तरा भक्ती असणारी पुरुषार्थाचे त्यागी चारी नुक्ते उपेक्षिती पंचम पुरुषार्थाची भक्ती मदपडयंती बुद्धवा. म्हणजे ज्यांना कोणाचीच गरज नाही, ती कशी आहे, जावोनिया वना खावोनिया पाला आनंदी विठ्ठला आळवावे. ही भक्ती श्री संत नामदेव महाराजांची. आणि मग ज्या वेळेला ज्या गोपाळांचं ज्या काल्याचं स्वरूपाचं वर्णन नामदेव महाराज होतात ते प्रात्यक्षिक आहे. आपलं असं वाचून आहे, आपलं पाठ करून आहे, पण त्यांचं प्रात्यक्षिक आहे. प्रात्यक्षिक याचा अर्थ आहे की ते प्रत्यक्ष होते. पण ज्या वेळेला भगवंतांनी हे सर्व काही त्या ठिकाणी गोकुळामध्ये, मथुरेमध्ये, द्वारकेमध्ये, वृंदावनामध्ये केलेलं हे जे चरित्र आहे, केलेलं जे लिहिलं आहे, ज्या पाहण्याकरता आणि त्याचा आनंद भोगण्याकरता त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये हजर होते उद्धव रूपानं. विठ्ठल म्हणून त्यांनी प्रत्यक्षामध्ये जे अनुभवलेलं आहे ते त्या ठिकाणी असं वर्णन करतात. ही नामदेव महाराजांच्या गाथ्यातील असणारी. आता परिहाराचं काय कारण नाही राहिलं नाही. आता परिहार काही राहिला नाही. परिहार सर्व संपला. काहीच परिहार द्यायचं कारण राहिलं नाही. सर्व गावकरी मंडळीच्या माध्यमातून हा पुरुषोत्तम मास असा आनंदानं पार पडलेला आहे. आणि सर्वांनी इच्छेनुसार जिव्हाळ्यानं, आवडीनं आपापल्याकडे म्हणतात हे सर्व काही दान केलेलं आहे, वर्गणी दान केलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून काहींनी वेळ केला, काहींनी आपलं चिंतन केलं. या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज रोजी या ठिकाणी असणारा हा एक पुरुषोत्तम मासाच्या समाप्तीचा असणारा एक असा आनंदाचा दिवस आहे, हा क्षण आहे. आणि याच्यामध्ये सर्वांचा सहभागी आहे, सर्वात सहभागी आहे. सर्वा घटेरा मग परमात्माच आहे. आणि सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी कोणी उंच नाही, कोणी नीच नाही, कोणी मध्यम नाही, कोणी उत्तम नाही, कोणी कनिष्ठ नाही. कारण या दरबारामध्ये आल्यानंतर कोणाचाच काही संबंध लागत नाही. सर्व एका वर्गाचे आहे. मग तो गायनाचार्य असो, मृदंगाचार्य असो, विनेकरी असो, तो कीर्तनकार असो, तो वर्गणी देणारा असो, तो स्वयंपाक करणारा असो, तो वाळ करणारा असो, किंवा जे कोणी श्रवण करणारे असतील आणि जे सर्व विषय वगैरे व्यवस्था करत असतील ते सर्व एका वर्गातले आहे. याच्यामध्ये कधी भेदभाव होणार नाही. त्याप्रमाणे असं सांगितलं की बाबा मोठ्या माणसाला घरची पंगत असते, जागा कमी असते म्हणून 3 ठिकाणी बसवतात. कोणाला शंका येऊ नये म्हणून वाळ सारखाच आहे. समर्थाची या पंक्ती भोजने तळल्या वरल्या एकते भगवाने अर्थे श्रवणे पठने एकते मोक्षू. तसं कोणाची खंती मागणं नाही की बा सर्वांनी
कोणाच्या तरी मुखातून पारायण झालं, कोणाच्या तरी दानातून धानातून धान्यातून काहीतरी हे पार पडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी असा असणारा आनंद आहे. आणि थोडक्यामध्ये एका तासामध्ये हे आपल्या नियमाप्रमाणे परंपरेनं हे काल्याचं चिंतन आहे. परंपरा सर्वांमध्ये मोठी आहे. नादी गुरु शंकरा लागोने शिष्य परंपरा बोधाचा पैसारा झाला म्हणजे अशी असणारी ही अनादी काळाची या रवगावातील असणारी ही परंपरा आहे. आता ही परंपरा काय म्हटलं याच्याबद्दल काही वखंडी नाही, काही प्रश्न नाही. आता 2030पर्यंत आपल्याला वाट पाहावं लागेल. आता 2030 मध्ये आता कोणाला कोप असणे काही सांगता येत नाही. मग एवढा आपण आनंद भोगला यातच आपण आनंद मानावा. नंबर 2 असा आहे, श्री संत नामदेव महाराज या अभंगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या आणि गोपीच्या विरहातला जो वियोगाचा भाग आहे आणि वियोगाच्या भागातील जो संयोगाचा भाग आहे ते या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाचं सगुण स्वरूप वर्णन केलेलं आहे. असा या अभंगाचा थोडक्यामध्ये अर्थ आहे. कसा आहे, युगानुयुग भगवंताचे अवतार होत असतात. आता परवा दिवशी एका माणसानं प्रश्न मांडला, म्हणजे शेतकऱ्याची हानी होऊन राहिली, पिकाचा नाश होऊन राहिला, शेतकऱ्याच्या बागाला भाव नाही. मग तुम्ही तर सांगता परमात्मा अवतार घेतो, मग हा परमात्मा शेतकऱ्याकरता कधी अवतार घेणार नाही? परमात्माचा तो विषय नसतो, कारण हा निसर्गाचा नियम आहे. ही त्याची एक खेळ आहे. परमात्मा जो अवतार घेतो हा वैयक्तिक अवतार नाही. ज्या वेळेला त्याच्या नियमानं काही होते ते सर्व होत असते. परमात्माच्या नियमामध्ये कधी बदल होऊ शकत नाही. बदल जो होतो तो तुमच्या आमच्या नियमामध्ये कधीच नाही. उन्हाळा संपला पावसाळा येतो, पावसाळा संपला हिवाळा येतो, गतानुगती लोके असा असणारा हा नियम आहे. म्हणून एका करता अवतार नसते. एका करता ज्यावेळेला अवतार असते तो का सामान्य असतो? तो सामान्य नाही. मग एका काळामध्ये भगवंताने दो जलचर, दो वनचर, दो राजा, दो विप्रा, दो राजा अवतार लिए भक्त म्हणजे राजा. तसाच एका काळामध्ये भगवंताने म्हणतात आपला हा अवतार घेतला 8वा, त्याचा असा आहे आनंदाच्या घरी आनंद आहे. आणि ज्या ठिकाणी परमात्माचा अवतार आहे त्या ठिकाणी यशाचा उदय आहे. यश हा उदयती इति यशः. ज्या ठिकाणी नेहमी करता यशच आहे. यशा उदयती इति सा यशः. यो नंद हा सा परमानंद. यशोदा मुक्त गेहिनी. मुक्तीला मुक्त करण्याकरता, मुक्तीला भक्तीचा आनंद नेण्याकरता परमात्मा त्या मुक्तीच्या घरी सगुण सारपणा असणारी यशोदा तिला भक्तीचा आनंद देण्याकरता परमात्मा आता निर्गुण तो सगुण झाला. भगवंताने सांगितलं बाबा यो नंद सहा परमानंद यशोदा मुक्त गेहिनी. जो नंद आहे हा परमानंद आहे म्हणजे मोक्ष आहे. नंदमध्ये मोक्षाचं स्वरूप आहे आणि यशोदामध्ये मुक्तीचं स्वरूप आहे. मुक्तीलाही मुक्त करायचं, मोक्षालाही मुक्त करायचं. मोक्षालाही प्रेमाच्या सागरामध्ये बुडवायचं, मुक्तीलाही प्रेमाच्या सागरामध्ये बुडवायचं. हा भगवंताने विचार केला आणि त्याच्या माध्यमातून संगतीमध्ये साथी असणारे जे लोक आहेत या सर्वांना मुक्त करण्याकरता, भक्तिप्रेम देण्याकरता परमात्मा असा असताना म्हणतात एक कादंबरू कल्पदरू मुनही सर्वे गोपाल. शुकही म्हणतात परीक्षिती राजा गोकुळामध्ये असणारे जे लोक आहेत त्या कालिंदी सा कृष्ण वामांग संभूता. भगवान श्रीकृष्णाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यापासून निर्माण झाली म्हणतात ती यमुना आहे, ती साक्षात ब्रह्मरूप आहे. कृष्ण वामांग संभूता यमुना कृष्णरूपिणी. न जलम यमुना वारी साक्षात ब्रह्मैव तज्जलम. म्हणजे मुनये सर्वे गोपाल. एका काळामध्ये जेवढे ऋषी मुनी जपी तपी संन्यासी होते, कोणी ज्ञानी होतं, कोणी विद्वान होतं, कोणी द्वैती होते, कोणी अद्वैती होते, कोणी भेदी होते, कोणी अभेदी होते. अनंत प्रकारचे त्या ऋषी मुनी जपी जपी होते, पण त्यांना परमात्म्याचं स्वरूप कळलं नाही आणि भक्तीचा आनंद त्यांना कळलं नाही. कसं आहे, सर्वांना सर्व कळत नसतं बरोबर. संन्यासी ब्रह्मचारी तुम्ही त्याला विचारा, संन्याशाने ब्रह्मचार्याला विचारा
तुम्हाला नाताच्या लघवीची चव माहीत आहे काय? विचार केले जो संन्यासी असेल तो ब्रह्मचारी असेल तरी विचारा हो नात्याच्या लघवीची चव तुम्हाला माहित आहे काय? ते कोणाला माहित आहे? पहिले काय चव माहिती आहे त्याची? संन्याशाने ब्रह्मचार्याने नाताच्या मुलाची चव माहीत आहे काय? मग सर्व माहीत असते काय? नाही नाही नाही, प्रत्येकाचा भक्त हा वेगळा वेगळा असतो आणि परमार्थामध्ये जो अद्वितीय अवेधीय असणारा जो आनंद असतो हा आनंद सर्वांना मिळत नाही. भगवान म्हणतात अरे मी जप केलं तप केलं काही कामाचं नाही झालं, मग त्यांनी प्रार्थना केली, मग आता आम्हाला भक्ती आनंद हा प्रेमाचा आनंद सगुण स्वरूपाचा आनंद. त्याने सांगितलं की तुम्ही सांगा गोकुळामध्ये गोपाळ सर्वे गोपाळ म्हणजे सर्व ऋषी मुनी गोपाळ झाले. कादंबरू कल्पतरू हा म्हणजे जो कल्पतरू आहे हा कदंब नावाचा वृक्ष झाला. कादंबरू कल्पतरू हा मोक्ष आहे हा आनंद झाला, मुक्ती आहे ते सुद्धा झाली आणि ज्या स्मृती आहेत त्या झाल्या गोपी त्या गाच्या श्रुती श्रुती नवे नवे माझी प्राप्ती. आणि वृंदावन जे आहे हे वृंदावन स्वतः भगवंताने तयार केलं. वृंदावनाचा अर्थ असा आहे की वृंद हे राधेचं आहे, वृंदा हे राधेचं नाव आहे आणि मग ते कानन आहे, आनंद आहे आणि ते वन आहे. ते वन फक्त भक्ता करता आहे आणि भक्त आणि परमात्मा देव आणि भक्त यांचा असणारा भक्ती सुखाचा आनंद भोगण्याकरता वृंदावन तयार केलं. भगवंताने सर्व या अगोदर नियोजन केलं. नियोजन केल्यानंतर मग म्हणतात एका काळामध्ये वर्षा ऋतू आहे, बुधवार दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे वर्षा ऋतूच्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये म्हणतात मुक्तीला भक्ती देण्याकरता मोक्षाला भक्ती देण्याकरता म्हणजे आनंदाच्या सागरामध्ये डुबवण्याकरता प्रेमाच्या सागर बनण्याकरता परमात्मा म्हणतात त्या दोघांच्या समोर म्हणतात त्या श्रावण मध्य अष्टमीच्या रात्री असा एक कसा अष्ट वर्ष चतुर्भुज 8 वर्षाचा आणि चतुर्भुज परमात्मा कसा बनला? शंख चक्र गदा पद्म शंख चक्र गदा पद्म सर्व कुंडला सहित मोक्षा सहित गुण सहित सर्व अलंकारा सहित त्या ठिकाणी परमात्मा प्रकट झाला. इच्छा व्यक्त केली आणि इच्छेनुसार परमात्मा लहान झाला. नियम सांगितले आणि नियम सांगितल्यानंतर पुढची योजना सांगितली, सगळं सांगून दिलं. आता पुढे काय करायचं? कारण प्रेम जो आनंद आहे, पुत्र उत्सव आहे हा त्या ठिकाणी भुजरी मोसरीमध्ये नाही. कारण वसुदेव देवजीला साक्षामध्ये परब्रह्माचं त्या ठिकाणी दर्शन झालं. साक्षात कसं आहे तुकोरा सांगा. पुण्यकाळ त्यांचा राहिला उभा, पुण्यकाळ त्यांचा राहिला उभा, देवकीच्या गर्भा देवबाने, माझी वाणी तू माझी वाणी तू शंखचक्र गदापद्म का धारण केलं?
मुकुट का धारण केला, कलंक का धारण केले, कुंडल का धारण केले. भगवंताने सर्वांचं उत्तर दिलं आणि भविष्याच्या कार्याचं वर्णन सांगितलं आणि सांगितलं आता आम्ही काय करायचं. सांगितलं आता तुमचं तुम्ही करा आणि आमची इच्छा अशी आहे सगुण साकार व्हायचं आणि परमात्मा तुम्ही सगुण साकार होतो आणि पुढचं नियोजन सांगितलं. एक म्हणजे भूतकाळ गेला, वर्तमान संपला. भूतकाळ गेला ना, कोणता भूतकाळ गेला? पुण्य काळ त्यानंतर राहिला असेल किंवा भूतकाळ गेला, वर्तमान काळ गेला, प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान की. आता भविष्य काळ आहे. मग भविष्य काळाची वाणी भगवान बोलतात. नंदाच्या घराला गोकुळामध्ये काय आहे? तुकोबर गोकुळी आनंद प्रगटले सुख निर्भय हेलो घरोघरी. कारण गोकुळामध्ये आनंद प्रकट झाला आणि गोकुळामध्ये सुख प्रकट झालं. प्रत्येक गावामध्ये आनंद प्रकट होईल सांगता येत नाही, सुख प्रकट होईल हे सांगता येत नाही, कारण त्याचा अभाव आहे. आनंदाचाही अभाव आहे, सुखाचाही अभाव आहे. पण त्यांना भक्ती देण्याकरता आणि निर्भयपणाची भक्ती, निर्भय भक्ती, कमजोर भक्ती नसावी, निर्भय भक्ती असावी आणि त्या भक्तीमध्ये कोण्याच प्रकारचं भय नसावं, कुशलता नसावी, संशय नसावा, तर्क नसावा, विश्वास असावा आणि निर्भयपणाची भक्ती असावी. एवढ्याकरता त्या ठिकाणी म्हणून आनंद प्रकट झाला आणि सुख प्रकट झालं. आता आनंद हा जो शब्द आहे हा देवाचा आहे. आनंद कशाला म्हणतात? ज्याच्या विरोधामध्ये जगामध्ये कोणताच शब्द मिळत नाही त्याला म्हणायचं आनंद. मग आनंदाच्या विरोधामध्ये या जगातल्या कोण्याही विद्वानानं, ज्ञानीनं, पंडितानं, वैज्ञानिकानं असा विरोधी शब्द दाखवा. हा जो आनंद शब्द आहे, आनंद शब्दाच्या विरोधामध्ये भारतातला नाही, जगातल्या कोण्याही विद्वानानं, ज्ञानी पंडितानं, वैज्ञानिकानं, संशोधकानं कोणी असा त्याच्या विरोधामध्ये शब्द दाखवा. आणि आनंदाच्या विरोधामध्ये शब्द जर तुम्हाला मिळाला जगातला देव संपला. तुमची आमची काय कथा आहे? सर्वांच्या विरोधामध्ये आहे. रात्रीच्या विरोधामध्ये, सुखाच्या विरोधात आहे की नाही, भयाच्या विरोधात, हे सर्व विरोधाचे. सुकाळाच्या विरोधात, दुष्काळ, चांगल्याच्या विरोधात. तुम्ही कुठपर्यंत जा आणि सांगा की आनंदाच्या विरोधामध्ये हा शब्द आहे. आनंदाच्या विरोधामध्ये शब्द जर सापडला तर जगातला देव नावाचा एक भाव आहे तो शब्द. कारण नाहीच तो. एका कवीनं असं सांगितलं, तो म्हणतो बाबा मी पुष्कळ अभ्यास केला, खूप गायन केलं, खूप पद केले, पण मला या ठिकाणी म्हणतात आनंदाच्या विरोधामध्ये शब्द सापडला नाही म्हणून त्याने एक पद रचलं.
जगामध्ये विचित्र पण आहे, जगाला काही कळत नाही. ते म्हणतात, काय म्हणतात, या कौरवाची या धरा शिष्टाई झाडीलाशी दातारा पैसा वनिजेसाठी जोगेश्वरा निखिलासी. असं अनंत प्रश्न या ठिकाणी मांडले. पण म्हणतात मी कोणाचाच नाही. सांगू काय, भगवान म्हणतात मी फक्त न्यायाधीश आहे, मी फक्त साक्षी आहे, मी फक्त उपदृष्ट आहे, बाकी नाही. पण आता हे लोक आक्षेप लावतात. एक म्हणते नंदाचा, एक म्हणते वसुदेवाचा, ठावच नाही बापाचा कपुरीसाचा. देव केले वाहिला यशोदेने पाहिला, पांडवाचा भक्तिया होनिया राहिला. देव केले वाहिला समूहम सर्वभूतेषु म्हणजे आनंद आहे. आनंद जो शब्द आहे हा परमात्म्यालाच लागून आहे. आणि मग तो आनंद गोकुळामध्ये प्रगट झाला. आता आनंदाचा प्रगट झाला, त्याचे भोगते, त्याचे अधिकारी सामान्य असतील काय, ते त्याचे सामान्य अधिकारी, त्याचे भोगते तयार झाले. आपण त्या भोगतेचं वर्णन केलं, त्या अधिकाराचं वर्णन केलं. सर्व त्या ठिकाणी आनंद. आणि 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्या भगवंतांनी आपल्या लीला केल्या. म्हणजे लहान लहान वासरं, छोटी छोटी गैया, छोटे छोटे छोटी गैया, छोटे छोटे पाव, छोटी छोटी गैया, छोटे छोटे पाव, छोटा सा मेरा छोटी छोटी गैया, छोटे छोटे पाव, छोटी छोटी गैया, छोटे छोटे गिरी गोवर्धन येणे उदरीला कालिया भासर्प नाथुनी आमिला जळत वनवा गिरीचा घासूर चिरोनी सांडिला. आणि 8व्या वर्षी 7व्या वर्षी गोवर्धन लिला आणि 8व्या वर्षी रास लिला. 9व्या वर्षी 9 प्रकारची भक्ती, 9 प्रकारची. आणि 10व्या वर्षी त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं की आता तुम्हाला हा आनंद आहे, या आनंदात तुम्हाला कधी विस्फोरण होणार नाही. आणि सांगितलं की मी जरी गेलो तरी मात्र हा आनंद कायम राहणार. म्हणून 11व्या वर्षी त्या ठिकाणी परमात्म्याने आपलं म्हणतात म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11वं असणारं जे मन आहे हे मन भगवंताने सावरून घेतलं. आणि सत म्हणतात जे मुख्य कार्य आहे त्या मुख्य कार्याकरता परमात्म्याने वाटचाल केली. परमात्म्याचं मुख्य कार्य कोणतं आता म्हणा, सर्वेच्या पाठ आहे. परित्राणाय विनाशाय धर्मसंस्थान संभवामि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं गोपाल कृष्ण भगवान ज्याच्याकरता अवतार आहे तेच आहे. आणि असं सांगतात बाबा
ज्याच्याकरता आपण आलो ते काम करायचं असं आहे की नाही. बाकीचं नसते. बरीचशी मंडळी त्या सप्ताहामध्ये राहत असते 8 दिवस, पण हरिपाठ सुद्धा की डबे हाती घेतात. हरिपाठ सुरू झाला की डबे हाती घेतात. काका सुरू झाला की डबे घेतात. मग त्याने विचारलं सप्त्यावाल्याने, म्हणे तुम्ही हरिपाठाला नाही बुवा, काकाड्याला नाही काय शेवट आम्हाला नेमकं त्या खेळलं नाही त्याला आम्ही काय करणार. ऐकी नाही कुठेच नाही. ज्याच्या करता आलो. निळोबारा म्हणतात कशा करता आले, भजना करता आलो, मुक्ती करता आलो, भगवंताच्या नामाचा आनंद बघण्याकरता आलो आणि हा लोक सोडून जाण्याकरता आलो. आहे की नाही. पण मग आता तुमचं आमचं सर्व हुकू ज्ञानी माणसाचं हुकत नाही. देवाचं नाव घेऊ नका, कारण देवाचा प्रश्न नाही या ठिकाणी. ज्ञानी माणसाचं कधी हुकत नाही आणि हुकते त्याला ज्ञानी म्हणत नाही. मग एखाद्या जगाचा आक्षेप आहे, बाबा तुम्ही एवढे मोठे माणसं, तसं नसते. तुम्ही अभंगाचा चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, हुकत नसते ते कोण हुकते ते अज्ञानाचं. बाकी तर कधीच कोणाचंच हुकत नाही. आणि मग ते जे कार्य घडत असते ते कार्य फार वेगळं असतं. त्या कार्यामध्ये कोणता मतभेद नाही, कोणतं संकोच नाही. ते म्हणतात संशोधन करतात, कशा करता आलं एकच म्हणतात, बाकीचं काही नाही. योगाने सांगितलं सर्व समाजाला बोध केला. काय बोध केला. येथे आले हो याचे निज कार्या, हे आले हो याचे निज कार्या. आता मधला भाग आहे. मधल्या भागामध्ये भगवंताने ज्या ज्या काही लीला केलेल्या आहेत आणि ज्याच्या सोबत केलेल्या आहेत ते नामधारक आहेत. ते आहे भक्त. आणि भक्त देव जो म्हणतो हा भक्ताच्या सोबत. हा सर्व इतिहास त्या ठिकाणी घडला आहे. आता आपण 8 वर्षापर्यंत आलो. 8व्या वर्षी भगवंताने त्या ठिकाणी अनेक लीलापैकी एक लीला आहे. त्या लीलेचं नाव आहे रासहा. रसू वैरी सहा म्हणजे रासहा. म्हणजे जो आनंद कोणालाच मिळत नाही. वैकुंठात नाही, स्वर्ग कुठे नाही, खंड नाही, कुठेच मारे सापडणार नाही. बस नित्यानंदा पुढे आनंद तो कोण कुठेच नाही. कुठेच नाही. मग अशा प्रकारचा आता रसो वै सा इथे रासहा. रास म्हणजे काय, म्हणजे अति साधू निर्मळ, जो कोणालाच नाही, लक्ष्मीला नाही, बलरामाला पुढे झाला, वसुदेवालाही नाही, देवकीलाही नाही, नंदालाही नाही, कोणालेच नाही, कोणालेच नाही. सर्व नाव. पण हे सर्व जाऊ द्या. आता आई जाऊ द्या, वडील जाऊ द्या, भाऊ जाऊ द्या. हां तुम्हाला माहीत आहे, पण तुम्ही सांगत ना ज्ञानाबरा फार बारीक बोलतात. लक्ष्मी एवढी जवळी. आता
गावरान भाषेत तुम्हाला सांगतो, बायकोसारखं जवळचं कोणी आहे का? लक्ष्मी एवढी जवळीक न देखील या प्रेमाचे सुख सर्व डावलले. म्हणजे रसूवई सहा इति रास हा जो भक्तिनंद आहे, नामानंद आहे, हा प्रेमानंद आहे. आणि हा साजूक आनंद आहे. हा साजूक आनंद सर्वांना नाही, सर्वांना नाही. मग कोणाला त्याचा अधिकारी लागते, अधिकारी लागते. आम्ही चतुर्मास होतो, जुन्ना महाराज ज्ञानेश्वरी चालू, मग आम्ही काय तर त्यांनी सांगितलं की भक्तिप्रेमाचा, नामाचा, परमात्म्याचा, रसाचा हा जो आनंद आहे, हा परमात्मा सर्वांना देत नाही. अति जवळचा, अति साजू, अति निपर, अति चोखट, अति चोखट, पण अति चोखट जयाचे चोखडे, असे चोखटच ना चोखट जो असीम त्याच्या करता. त्यांनी उदाहरण सांगितलं ते तुम्हाला मी सांगतो. जुन्या काळात जे गोष्ट आहे, आता त्याची तयारी झाले 50 वर्ष. एका तसाची घटना आहे ते. त्यांनी सांगितलं की एका श्रीमंताच्या घरी मुलगी जन्माला आली, मुलगीचं लग्न झालं, बाळणपणा करता आली. घरी 4-5 म्हशी. त्या आईनं काय केलं की त्या तुपाच्या 4-5 भरण्या होत्या, त्या आरमारीत ठेवल्या, तूप लावून घेतलं. जेवणाला बसले म्हणजे तूप संपलं, तूप नाही म्हणजे आपल्या घरी 4-5 म्हशी आता काल तर 4-5 भरण्या होत्या म्हणजे एकही भरणी नाही. तुमची नजर चुकली, नजर चुकली तुमची. किल्ल्याजवळ घेऊन घेतल्या, डालडा म्हणायचा हे तसंच जेव्हा काला तो आला, मुलगी प्रसूत झाली. काय व्हायचं ते झालं, आपल्याला माहित नाही काय झालं. मुलगा झाला की मुलगी झाली, पण झालं. नंतर मग तिला त्या आरमानी उघडली, म्हणे इकडे या, हे तूप तपवावं लागते. एवढं खोटं बोलत असतं काय? 4-5 भरण्या तुपाच्या असल्या, तुम्हाला तूप नाही, तेव्हा तुम्हाला कळते का काही व्यवहार? तिने सांगितलं हे साजूक आहे, हे लोणकळे आहे, हे गावरान आहे, हे अति साजूक आहे, याचा अधिकारी कोणीच नाही. तुम्ही याचे अधिकारी नाही, मी नाही, फक्त माझी मुलगीच अधिकारी आहे. आपण ते विनये ते पैशाची सुख साजूक आणि सप्रेमळाला जी देख ठेवले जाते. आमचे भोजन म्हणून हाडकं फोडणारे काय का ते तैलं नाही ते बुवा हाडकं फोडणारे तैले काय असू त्याला केवढ्या पुरतं सुख आहे. बुवा म्हणा हाडकन मळकन पुरतो. कोणा करता आपण ते विनय ध्यानात घ्यावी ते पैशाची सुख साजू. भक्ती प्रेमाचा जो आनंद आहे, सुख आहे, म्हणजे साजूक आहे. म्हणजे या प्रेमाला, या आनंदाला, या रसाला, या रसाला कोणाची जीत होऊ नाही. पण कोणा करता सप्रेमाला जे ठेविले जतर. सप्रेम जो हृदयातला असेल, ज्यानं भाषाकन सर्व काही समर्पित केलेलं असेल, त्याच्याकरता येईल. असे कोण, असं कोण, अशा कोण आहे? धन्यभाग्याच्या त्या जन्मला संसारी, म्हणे ऐशा विवादती. कोणत्या? त्या श्रुती माता होत्या आणि त्यांना म्हणतात तो आनंद देण्याकरता त्या ठिकाणी भगवंताने रास मांडणारा तो आनंद कोणाला असणार. पूजा गेली आश्विन शुद्ध पौर्णिमा पूजेगिरीच्या दिवशी त्या ठिकाणी भगवंताने तो आनंद मांडला. आणि रासाकरता गोपी आहे, त्या गोपी ज्या होत्या त्याच्यामध्ये आता प्रकार सर्व व्हायचा, सर्व पण ज्या अधिकारी होत्या त्या आल्या. भगवंताने सांगितलं की रात्रीचे 12 वाजले, 12 वाजले, तुम्ही संसारी आहात, तुम्ही घेऊन आज्ञा घेऊन आले का? कोणातरी विचारलं का? सासूने सासऱ्याने विचारलं काय? तुमचे मुलं कुठे आहे? ते म्हणे झोपेत आहे. कसे काय आले तुम्ही? कोणाची आज्ञा घेतली? त्यांनी सांगितलं
की इथं आज्ञेचं कारण नाही, तुमचा आमचा विषय नाही बरं हा. तुम्हा आम्हाला आज्ञा घेतल्याशिवाय पुढे पाय टाकता येत नाही, तो विषय इथे नाही आहे. तुम्हाला कोण बोलावलं? कोण बोलावलं? त्या गोपी होत्या, त्यांनी सांगितलं एक माणूस आला बस सांगायला, म्हणजे रात्री 12 वाजता. रात्री 12 वाजता विनुनादी दूत पाठविला आम्हा, विनुनादी दूत पाठविला आम्हा. जावे पुरुषोत्तमा कोण गती, विनुनादी दूत पाठविला आम्हा, विनुनादी दूत पाठविला म्हणे आम्हाला एक दूत आला सांगा. तो दूत कोणता? वेणू नावाचा जो दूत आहे तो आम्हाला सांगण्याकरता आला की कल्पतरूच्या झाडाखाली कालिंदीच्या तीरावर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला ज्याच्याकरता बोलावलं तो रस आनंद देण्याकरता तुम्हाला बोलावलं. वेणूराधे दूत पाठविला आम्हा. कोणता दूत आहे तो? वेणू म्हणा. पण याला आहारे सावळिया विराय बरं, वियोग आहे, संयोग आहे. आहारी सावळिया कैसी वाजवली मुरली नोही बात, हरला माझा संसार केला दान, वृंदावनी गेले. आहारी सावळिया कैसी वाजवली मुरली. गुंडा महाराज सांगत प्रत्येक माणसाने दूत येते, दूत निरोप द्यायला प्रत्येक माणसाला दूध येते. ते पुष्कळ सांगत, थोडं ते तुम्हाला सांगत नाही. आपली वेळ संपली, सर्व तयार झाला आहे. प्रत्येकाला दूध येते, दूध सांगण्याकरता. बरं, त्यातलं एक वर्म ते सांगायचं, त्याने बाकीचे दूध सांगले. त्याने विष्णूदूतही सांगले, यमदूतही सांगले, लय सांगले. त्याने जर्जरदूतही सांगितले, वृद्धदूतही सांगितले, सांगले त्याने. पण त्याने वर्माचा दूध सांगितलं. कोणता? ते म्हणतात ज्या गावामध्ये कथा असते, गुंडा महाराजची ओढ, ज्या गावामध्ये कथा असते, ज्या गावामध्ये हरिकीर्तन असतात, आणि ज्या वेळेला म्हणतात त्या ठिकाणी हरिकीर्तनाचा आरंभ होतो. हरिकीर्तनाचा आरंभ होतो, ध्यानकीर्तनाचा गजर होते, आणि सुंदर ते ध्यान होईल. हा दूत आहे म्हणून. पण हा दूत प्रत्येकाच्या कानामध्ये जाते. मग तो बोलते झालं ना सुरू, आवाज आला ना, चाला ना, काय त्याची भाषा. लोकांना यायचं नेहमीच नाही कळते. रामकृष्ण हरी हा दूत आहे. पलंगापुरे पुण्यभूमी, हा दूत आहे. दूत आणि हा दूत सांगतो त्याला काही झालं नाही का? तू हो म्हणे कीर्तन सुरू झालं ना.
मग तुला कोण सांगलं म्हणे दूध आला हा गजर म्हणजे काय म्हणे भाई दिल्ली निघाली ना म्हणे तुला कोण सांगलं म्हणे बाजून आला मी आलो बा मला समजलं हा दूध ते म्हणतात अरे वेणूला ते दूध पाठविलं आम्हा अरे पुरुषोत्तमा काय आता तुम्हा पैसे लावे आता तुमची खूप खरी तर हे मग आता या ठिकाणी रास करायचा रास मध्ये 31, 32, 33, 34 आणि 35 पंचायती रासलीला 31, 32, 33, 34 आणि 35 पंचायती रासलीला आहे आणि त्याच्यामध्ये मग का सर्व गोपी होत्या काय सर्व गोपी नव्हत्या तर मग ज्या अधिकारी होत्या त्या होत्या 361 गोपी होत्या किती 361 गोपी होत्या बाकीच्या गोपी नव्हत्या कारण त्या रसाच्या अधिकारी नव्हत्या नाही त्याचे 19 यूथ होते 19 यूथ ह्याचा अर्थ आहे यूथमध्ये गॅंग सध्याच्या काळामध्ये गॅंगमध्ये गट त्याला काय म्हणतात गट 19चा गट म्हणजे एका गोपी गटामध्ये किती गोपी 19 एका गटामध्ये 19 गोपी असे किती गट होते 19 गुणिले ना 19 किती झाले आमचं पाठ आहे त्या झाले 361 म्हणजे 361 गोपी रासाल्या होत्या त्या ठिकाणी मायाला बोलावलं आणि सांगितलं की माया म्हणते कशाकरता बोलावलं आम्हाला ते म्हणजे रास होणार आहे हा आनंद आहे भक्तिप्रेमाचा आनंद आहे हे अधिकारी लोकात आणि यांना हा द्यायचा आहे मग काय काम करायचं ते सांगितलं की हे कालिंदीचं तीर आहे कल्पतरूचं झाड आहे जागा फार लहान आहे 361 गोपी आहे आणि 361 कृष्ण हे एवढ्या जागेमध्ये सामावलं पाहिजे हे पहिलं काम सांगितलं त्या मायाने हे काम करायचं म्हणजे लहान जाग्यामध्ये एवढं हे सामावलं पाहिजे दुसरं सांगितलं या ठिकाणी जो आनंद आहे या ठिकाणी जो स्वर आहे या ठिकाणी जो ध्वनी आहे हा बाहेर जाऊ देऊ नाही तिला कामं सांगितली नंबर 3 सांगितलं की नृत्य करताना रास करताना ज्या गोपीचा जो शृंगार गडीत झाला असेल ते नृत्य न थांबवता आनंद न थांबवता म्हणजे नाचता घुंगरू जर पडलं तर ते उभं राहून घुंगरू बांधता कामाने नाचता घुंगरू बांधता आलं पाहिजे त्या मायेने कामं सांगितलं आणि हा जो ध्वनी आहे हा वैकुंठात कैलासात कुठे जाऊ नये त्या मायेला 6 प्रकारचे कार्य सांगितले आता लोकांना काही कल्पना असते ते म्हणतात जागा तर उलशी होती हो इतके लोक कसे काय मायले ते मायेचं कार्य आहे त्या ठिकाणी भगवंताने आपला असा एक रास मांडला आता 2 शब्द रा आणि स एकाचा नाही दोघंच आहे रा आणि स रा म्हणजे राधारूपी असणारा गोपी आणि मग स असणारा कृष्णरूपी असणारा हा पुरुष मग एक कवळन एक गोपाळ एक कवळन एक गोपाळ हाती धरून रासाचे रासा मंडळ ब्रह्मशन्मास केली होती काय झालं दुसरं थोडस नवल अहंकाराची
घुसलो ते. धन्य भाग्यबाई आमुचे आता नामदेव महाराज सांगतात. धन्य भाग्यबाई आमुचे आता भोगी दसो सांगतात. आमचं एवढं भाग्य आहे, सर्वांमध्ये आम्ही श्रेष्ठ आहोत. देव म्हणे थांबा, झाला गुप्त. कुठे झाला गुप्त आता? परमात्मा ध्यान ठेवा. आपल्याला याला ते ज्या जागेवर कुठे गुप्त झाला? कालिंदीच्या तीरावर कल्पद्रुच्या झाडाखाली त्या ठिकाणी परमात्मानं तुमचा बसणार होता. वृंदावनाच्या भागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भगवंताने वेणू वाजवला. तिथून त्रिभंगी देवळा मांडला मांडोनिया माये कल्पद्रुमांतरी वेणू वाजवित आई. त्रिभंगा देवळा ठाण मांडोनिया माई. त्या ठिकाणी तिथं त्या परमात्मा गुप्त झाला राधासोबत. वावरल्या गायनचे उच्चेर मुमेव संहदा विचेत्युन मत्त गवत्वनात् गुणं प्रपच्छनाकाशवरंग बहे गोविंद दामो धर्मादवे गोविंदा दामोदरा माधवा. आता इथे विरह आहे बरं. संयोगामध्ये वियोग आहे आणि वियोगात हा विरह आहे आणि विरहाच्या अवस्थेचं हे वर्णन आहे. विरह गोविंद दामो धर्मादवे. तुळशी जवळ लागलं, तुळशी अवधा हात जोडले. कश्चित तुळशी कल्याणी गोविंद चरण प्रिय सत्वालिपुरी द्रष्टुस्थिती विरुचित. पुढे झाड लागले. कश्चित कुरुबकाशो. प्रत्येकाला विचार आता झाड माणसाची बोलतील काय? पण सिद्धीवर नाही. उडरे सिद्धीवर आहेत का ते? उडरे का शुद्ध थोडे आहेत की ते? नाही. तिला अहंकार झाला का? रागेलाही अहंकार झाला. म्हणे मग पडले बोले धावले छंद बोले माझा मागे साडूनिया कोणी सांगाया बोले मागे. शुद्धे समय समाप्त होता 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 राधेची गोपीची सर्वांची भेट झाली. म्हणे तुझ्यासोबत होता ना, म्हणे आमच्या जवळचाही गेला. कसा आहे? भावनेच्या मुळे अंतराला देव तुमच्या आमच्या हातून देव कधी सुटून जाईल हे सांगता येत नाही. मुखातलं नाम कधी निघून जाईल काही सांगता येत नाही. नाक मूक गळू लागले कधी नाही सांगता येते काय? नाक मूक गळू लागले. श्वानापरी गती झाली. गणपती भजन कसं तुम्ही आता म्हणजे मुखातलं नाम कधी निघून जाईल हे सांगता येते. म्हणून सावध राहा. जोपर्यंत घेतायचं तोपर्यंत घेता. म्हणे करू म्हणे करूच नाही जमत. आळ्या यमुनेच्या तीरावर गोपी आल्या रथाई आली. आता जिथून परमात्मा गुप्त झाला तिथं एकदम पाहलं. येथे जे मुरारी गुप्त झाला. कुठे? नामा म्हणे येती कालिंदीच्या तीरी. नामा म्हणे येती कालिंदीच्या तीरी. येती कालिंदीच्या तीरी. नामा म्हणे येती कालिंदीच्या तीरी. येथे मुरारी गुप्त झाला. येथे मुरारी गुप्त झाला. येथे मुरारी गुप्त झाला. येथे मुरारी गुप्त झाला. आता काय करता? म्हणजे आता काही नाही. आता हात जोडा, प्रार्थना करा, परिहार द्या. अरे काय परिहार द्यायचा आता? आमचं चुकलं, आम्ही भुललो, आम्हाला अहंकार झाला, तुम्ही लांब झाले. आता परमात्मा परिहार मुक्ती आहे. ऐकून तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला परिहार द्यावा लागते ना. भगवान काय करता बाबा? आम्ही लहान होतो तर खेळात गेलो रे सारे. ओ परिहार द्यावा लागेल ना. परिहार लहान होतो तेव्हा बालपण गेले मेहनत. हे झालं. पुढे मग लग्न झालं बाबा, त्यात भुललो. पुढे नातूपंत झाले, त्यात भुललो रे देवा.
हा असं म्हणा. आता इतका जल उरला बाबा, आता भोजन घडू दे. हा परिहार प्रत्येकाला द्यावा लागतो. विहितवणात प्रत्येकाला परिहार द्यावा. पण माणसं परिहारच देत नाही. परिहार म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काय चुकलं असेल ते त्या सर्व गोष्टी परिहार तयार करतात. आता क्षमा, विनंती, प्रार्थना, परिहार हा ते नाम आहे का? तया स्वांच कर्ण जिता सकल कामो वशांचा परमात्मा करुता दुरे नाही. शोक वियोग घडला सकळांचा जिजा शरण केला उच्चार. मला प्रगट स्वामी तू कया कधी शोक वियोग घडला सकळांचा गेल्या शरण अन्याय अमुता आणि पुढे केला उच्चार झाला प्रगट. असं म्हणता एकदम प्रगट झाला. आता कसा प्रगट झाला, कोणत्या रूपामध्ये प्रगट झाला त्याचं वर्णन नामदेव महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणी. देऊळा चरणी वाजवी तोरे देऊळा चरणी वाजवी तोरे देऊळा चरणी वाजवी तोरे देऊळा कसा प्रगट झाला याच्यामध्ये ती राधिका होती. कुठे होती? याच्यामध्येच होती. पण कोणाला काही कळलं नाही. तिच्या त्या म्हणत सांगा ती तो आमच्या सोबत होती. याचा हात तुझ्या खांद्यावर कसा कसा विषय आहे बरं बघा. कसा दिसला परमात्मा? देहुडा चरणी असा उभा राहिला. असाच उभा होता पण असाच होता. गोपिकार स्वामी माझा मुद्री कुठे पाहिला? देखिला जे माये यमुनेच्या हात खांद्यावरी माझीच्या. कसा होता तो? गुंजावर डोळे. गुंजा माझ्या गुंजा लाड शक्ती गुंजा हाताने त्या गुंजा. पहिले गुंजा होते नाही गुंजा लाल गुंजा होता. लाल गुंजा त्याला टिक्का होता उलसा. त्याला काही पथवण आवड म्हणतात. म्हणजे गुंजावरला डोळे आणि माथा बाबळ गोटी. बाबळ गोटी म्हणजे 52 चंदन आणि गोटी म्हणजे उटी. 52 चंदनाची उटी. माता बाबळ घोटी 52 चंदनाची उटी. चेष्टी सगुण मेघ शाह लावण्य नामया दातार. देखिला माये यमुनेच्या तीरे भाग खांद्यावरी बुधवार कुमार आदिशक्ती मुक्ता कृष्ण भगवान पुरुषोत्तम भगवान राधे गोपाला गोपी गोपाला
वेदसे चैत्र केले नारायणे रागता बोलणे येसून सारिले या रूपे आनंदे पुढे बहु आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे पद्माशी वाणी तुझे वर्णी ऐशी आणि कैने नवलाभ केला काला वाटिता विधाता ठकविला काळा वाटला भगवंतानी ब्रह्मदेवाला ठकवलं गोपाळ एका ठिकाणी केले काला वाटला आणि तोच काला संतांनी वाटला आणि तोच काला आज रोजी आपल्या राहुल नावाच्या गावामध्ये पुरुषोत्तम माताच्या समाप्तीच्या निमित्तानं तोच असणारा हा काला ज्ञानेश्वर कृष्णामणी अवघारे प्रकाश अवघारे प्रकाश अवघारे तुकावले भो मंगळे तुकावले भो मंगळे
राणीचा ओ संभ्रम ओ संभ्रम कानावा तुझे दर्शन हेळा मात्र तयावर प्राप्ती कृष्णाचे नाम देव महाराजे नाम देव